नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा बाहेकर आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. TYBA या नवीन अभ्यासक्रमातील S4चा विषय सार्वजनिक आयव्यय यातील बहुपर्यायी प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळविण्याच्या व खर्च करण्याच्या पद्धतीशी ज्या ज्या शास्त्रांचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटले जाते? ऑप्शन आहे सार्वजनिक आयव्यय, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त, वरील सर्व. याचं बरोबर उत्तर आहे सार्वजनिक आयव्यय. कारण आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च. सरकारचं असणारं उत्पन्न आणि सरकारचा खर्च याचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला सार्वजनिक आयव्यय असे म्हटले जाते. दुसरा प्रश्न आहे, खाजगी क्षेत्रातील व्यवहारांना काय म्हणतात? ऑप्शन आहे सार्वजनिक आयव्यय, खाजगी आयव्यय, वरील दोन्ही नाही. बरोबर उत्तर आहे खाजगी आयव्यय. कारण खाजगी एखादी कंपनी किंवा व्यक्तीचं असणारं जे खर्च उत्पन्न आहे त्याला सार्वजनिक आयव्यय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तिसरा प्रश्न आहे, सार्वजनिक आयव्यय व खाजगी आयव्यय यातील फरक कोणता? ऑप्शन आहे गरजांची तृप्ती, महत्तम कल्याण, कर्जाचा अवलंब, उत्पन्न व खर्चाच्या समायोजनाचे दृष्टिकोन. बरोबर उत्तर आहे उत्पन्न व खर्चाच्या समायोजनाचे दृष्टिकोन. वरील जे तिन्ही ऑप्शन आहेत, गरजांची तृप्ती, महत्तम कल्याण आणि कर्जाचा अवलंब, हे सार्वजनिक व खाजगी आयव्ययातील साम्य स्पष्ट करणारे घटक आहे. म्हणून फरकाचा असणारा बरोबर जो घटक आहे तो म्हणजे उत्पन्न व खर्चाच्या समायोजनाचे दृष्टिकोन. चौथा प्रश्न आहे, महत्तम सामाजिक लाभाचे तत्व कोणी मांडले? ऑप्शन आहे डॉक्टर डाल्टन, फिंडले शिरास, ॲडम स्मिथ, PV टेलर. बरोबर उत्तर आहे डॉक्टर डाल्टन. पाचवा प्रश्न आहे, सार्वजनिक आयव्यय कोणत्या घटकासाठी महत्त्वाचे आहे? ऑप्शन आहे खाजगी गुंतवणूक वाढविण्यासाठी, आर्थिक विकास वृद्धीसाठी, आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व. सार्वजनिक आयव्ययामध्ये या सगळ्या घटकांचा समावेश त्यामध्ये केला जातो. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक आयव्यय व खाजगी आयव्ययातील साम्य कोणते? ऑप्शन आहे उत्पन्न व खर्चातील लवचिकता, खर्चविषयक धोरण व पद्धती, गुप्तता व प्रसिद्धी, महत्तम कल्याण. बरोबर उत्तर आहे महत्तम कल्याण. सातवा प्रश्न आहे, महत्तम सामाजिक हिताचे तत्व यात डॉक्टर डाल्टन यांनी महत्तम कल्याण कोठे प्राप्त होते असे सांगितले? ऑप्शन आहे सार्वजनिक उत्पन्न व सार्वजनिक खर्च समान होतो. दुसरं, सीमांत लाभ व सीमांत त्याग समान होतो. तिसरं, वरील दोन्ही. चौथं, वरील दोन्ही पण नाही. बरोबर उत्तर आहे सीमांत लाभ व सीमांत त्याग समान होतो, तेथे महत्तम कल्याण प्राप्त होते. आठवा प्रश्न आहे, महत्तम सामाजिक हिताचा निकष कोणता? ऑप्शन आहे उत्पादनात घट, संपत्ती वितरणात विषमता, समाजाचे संरक्षण, उत्पादनात घट. बरोबर उत्तर आहे समाजाचे संरक्षण. नववा प्रश्न आहे, प्राध्यापक रोशर यांनी निवडीनुसार केलेल्या खर्चाच्या वर्गीकरणात कोणत्या खर्चाचा समावेश होतो? ऑप्शन आहे आवश्यक खर्च, लाभदायक खर्च, अनावश्यक खर्च, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व.
रोशर यांच्या वर्गीकरणात या तीनही घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. 10वा प्रश्न आहे, सार्वजनिक खर्च वाढीचा रोजगारावर काय परिणाम होतो? ऑप्शन आहे, रोजगारात घट, रोजगारावर कोणताही परिणाम नाही, रोजगारात वाढ, वरीलपैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे रोजगारात वाढ. सार्वजनिक खर्च वाढीमुळे रोजगारात वाढ घडून येते, रोजगारात घट होत नाही. 11वा प्रश्न आहे, भारताच्या सार्वजनिक खर्चातील अलीकडील प्रवृत्ती कोणती आहे? ऑप्शन आहे, महसूल खर्चातील वाढ, भांडवली खर्चातील वाढ, सार्वजनिक खर्चात वाढ, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व. कारण सध्या महसुली, भांडवली या दोन्हीही प्रकारच्या खर्चात वाढ होत असून एकूण जो सार्वजनिक खर्च आहे या सार्वजनिक खर्चात वाढ घडून येत आहे, म्हणून वरील सर्व हे ऑप्शन बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, विविध प्रकारच्या आपत्तीमुळे सरकारला जो खर्च करावा लागतो त्यास काय म्हटले जाते? ऑप्शन आहे, महसुली खर्च, भांडवली खर्च, आकस्मिक खर्च, नियोजित खर्च. इतर प्रकारच्या येणाऱ्या ज्या काही आपत्ती आहे या आपत्ती आकस्मिकरित्या येत असतात आणि त्यामुळे अचानक सरकारला तो खर्च त्या ठिकाणी करावा लागतो, तो नियोजित नसतो, म्हणून त्याला आकस्मिक खर्च असे म्हटले जाते. 13वा प्रश्न आहे, सरकारी खर्चावर नियंत्रण करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन आहे, RBI, वित्त विभाग, योजना आयोग, अर्थ विभाग. बरोबर उत्तर आहे वित्त विभाग. पुढील प्रश्न आहे, महामार्ग, बहुउद्देशीय धरणे, जलसिंचन प्रकल्प यासारख्या टिकाऊ मालमत्तांच्या उभारणीवर शासनाने केलेला खर्च डॅश डॅश असतो. ऑप्शन आहे, महसुली खर्च, भांडवली खर्च, योजना खर्च, योजना बाह्य खर्च. आता विविध प्रकारचे असणारे जे काही प्रकल्प आहे या प्रकल्पांची मान्यता त्या ठिकाणी घेतली जाते आणि मान्यता घेऊनच नंतर हे प्रकल्प राबवले जातात. त्यामुळे अशा प्रकारचा असणारा जो खर्च आहे त्या खर्चाला योजना खर्च असं म्हटलं जातं. 15वा प्रश्न आहे, सार्वजनिक खर्चात खालीलपैकी कोणत्या खर्चाची गणना केली जात नाही? ऑप्शन आहे, संरक्षण खर्च, खाजगी कंपन्यांनी केलेली गुंतवणूक, अनुदान, कर्जावरील व्याज. बरोबर उत्तर आहे खाजगी कंपन्यांनी केलेली गुंतवणूक. पुढील प्रश्न आहे, देशातील सार्वजनिक खर्च वाढविण्याचे कारण कोणते असू शकते? ऑप्शन आहे, महसूल आणि खर्चामध्ये तफावत, सार्वजनिक खर्चात वाढ, संरक्षण खर्चात वाढ, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व. कारण या सर्व घटकांमुळे सार्वजनिक खर्चात वाढ घडून येत असल्याचे दिसून येते. 17वा प्रश्न आहे, सार्वजनिक उद्योग, कारखाने, रेल्वे विकासावरील खर्च डॅश डॅश असतो. ऑप्शन आहे, अनुत्पादक, उत्पादक, योजना, योजना बाह्य. बरोबर उत्तर आहे उत्पादक. कारण ह्या सर्व खर्चामुळे सरकारला उत्पन्न प्राप्त होत असते, त्यामुळे त्याला उत्पादक खर्च असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, संरक्षण खर्चाची उद्दिष्टे कोणती आहेत? ऑप्शन आहे, आर्थिक विकास साधने, संरक्षण करणे, सामाजिक कल्याण करणे, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे संरक्षण करणे. 19वा प्रश्न आहे, सार्वजनिक खर्चाचे तत्व कोणते? महत्तम सामाजिक लाभ, मितव्ययता,
लवचिकता, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व. कारण महत्तम लाभ प्राप्त करणे, मितव्ययता सांभाळणे आणि लवचिकता असणे ही तीनही सार्वजनिक खर्चाची तत्व आहेत. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत कोणते? ऑप्शन आहे शुल्क, दंड, कर, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व. कारण सरकार कराबरोबरच करेत्तर मार्गामध्ये शुल्क आणि दंड या साधनांचा सुद्धा वापर उत्पन्न मिळविण्यासाठी करीत असते. 21वा प्रश्न आहे, जेव्हा उत्पन्न वाढत असताना कराचे दर कमी होत जातात तेव्हा अशा कर आकारणीस काय म्हणतात? ऑप्शन आहे प्रतिगामी कर आकारणी, पुरोगामी कर आकारणी, प्रत्यक्ष कर आकारणी, अप्रत्यक्ष कर आकारणी. बरोबर ऑप्शन आहे प्रतिगामी कर आकारणी. पुढील प्रश्न आहे, कोणताही अयोग्य वाईट परिणाम न होता समाजाकडून जी जास्तीत जास्त रक्कम काढून घेता येते त्यास काय म्हणतात? ऑप्शन आहे सापेक्ष करभार पात्रता, करदेय क्षमता, निरपेक्ष करभार पात्रता, वरीलपैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे निरपेक्ष करभार पात्रता. 23वा प्रश्न आहे, कर आकारणीची उद्दिष्टे. कर आकारणीची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? ऑप्शन आहे उत्पन्न प्राप्ती, उत्पन्न वाटपातील विषमता कमी करणे, भाववाढ रोखणे, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व. पुढील प्रश्न आहे, कोणत्या कर आकारणीमध्ये लोकांवर सारख्याच दराने कर लावला जातो? ऑप्शन आहे प्रमाणशील कर आकारणी, प्रगतिशील कर आकारणी, प्रतिगामी कर आकारणी, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे प्रमाणशील कर आकारणी. 25वा प्रश्न आहे, सरकारला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास काय म्हणतात? ऑप्शन आहे सार्वजनिक उत्पन्न, खाजगी उत्पन्न, वरील दोन्ही नाही. बरोबर उत्तर आहे सार्वजनिक उत्पन्न. पुढील प्रश्न आहे, व्यक्तीने व संस्थेने स्वतःच्या संपत्तीचा सरकारला दिलेला भाग म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन आहे कर, खर्च, उत्पन्न, वरीलपैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे कर. 27वा प्रश्न आहे, कर भरणारी व्यक्ती कराची रक्कम इतरांकडून वसूल करते तेव्हा त्यास काय म्हणतात? ऑप्शन आहे करभार, कराघात, करसंक्रमण, वरील एकही नाही. बरोबर उत्तर आहे करसंक्रमण. कारण कर भरणारी व्यक्ती हा जो कर आहे या कराचा भार इतरांकडे ढकलत असते किंवा तिचं संक्रमण होत असतं म्हणून त्याला करसंक्रमण असं म्हणतात. पुढील प्रश्न आहे, कराचे संक्रमण होऊन ज्या ठिकाणी कर स्थिरावतो तेव्हा त्यास काय म्हणतात? ऑप्शन आहे कराघात, करभार, करसंक्रमण, वरीलपैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे करभार. 29वा प्रश्न आहे, कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर होतो त्या करास काय म्हणतात? ऑप्शन आहे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, प्रतिगामी कर, पुरोगामी कर. बरोबर उत्तर आहे प्रत्यक्ष कर. कारण प्रत्यक्ष कराचं संक्रमण होऊ शकत नसल्याने कराघात आणि करभार हा एकाच व्यक्तीवर होतो. पुढील प्रश्न आहे, सरकारने आकारलेला कर भरण्याची कायदेशीर जबाबदारी ज्या व्यक्तीवर पडते त्यास काय म्हणतात?
ऑप्शन आहे कराघात, करभार, करसंक्रमण, करदेय क्षमता. बरोबर उत्तर आहे कराघात. कारण कर भरणं हा सर्वात मोठा आघात त्या व्यक्तीला सहन करावा लागतो. 31वा प्रश्न आहे खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणता? ऑप्शन आहे उत्पन्न कर, वस्तू व सेवा कर, महामंडळ कर, संपत्ती कर. बरोबर उत्तर आहे वस्तू व सेवा कर. पुढील प्रश्न आहे करभार क्षमतेचे निर्धारक घटक कोणते? ऑप्शन आहे देशातील लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्नाचे आकारमान, कर आकारण्याचा उद्देश, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व. 33वा प्रश्न आहे अप्रत्यक्ष कराचा दोष कोणता? ऑप्शन आहे भाववाढ, लवचिक, कर टाळण्यास कठीण, विविधता. बरोबर उत्तर आहे भाववाढ. पुढील प्रश्न आहे प्रत्यक्ष कराचा गुण कोणता? ऑप्शन आहे कर टाळण्याची प्रवृत्ती, गैरसोयीचे, निश्चितता, वसुली खर्च जास्त. बरोबर उत्तर आहे निश्चितता. 35वा प्रश्न आहे सरकारने कमीत कमी कर आकारणी करावी अशी भूमिका डॅश डॅश यांची होती. ऑप्शन आहे परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ, वरील दोन्ही, वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कर राज्य सरकार आकारते? ऑप्शन आहे सिमेंटवरील कर, दारू व मद्यपेय कर, सायकल, वरील सर्व. बरोबर ऑप्शन आहे सायकल. 37वा प्रश्न आहे प्रगतिशील कराच्या बाबतीत कोणते विधान योग्य आहे? ऑप्शन आहे जसे जसे उत्पन्न वाढत जाते तसा तसा कराचा दर वाढत जातो. 2. जसे जसे उत्पन्न घटत जाते तसा तसा कराचा दर वाढत जातो. 3. उत्पन्नाच्या समप्रमाणात कराची आकारणी केली जाते. 4. वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे जसे जसे उत्पन्न वाढत जाते तसा तसा कराचा दर वाढत जातो. पुढील प्रश्न आहे अप्रत्यक्ष कराचा भार डॅश डॅश पडतो. ऑप्शन आहे विक्रेत्यावर, ग्राहकावर, उत्पादकावर, वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे ग्राहकावर. 39वा प्रश्न आहे प्रत्येक व्यक्तीने सरकारला आपल्या क्षमतेनुसार कर दिला पाहिजे. हे कर आकारणीचे डॅश डॅश तत्व आहे. ऑप्शन आहे करदेय क्षमता तत्व, लाभ तत्व, वरील दोन्ही, वरील दोन्ही नाही. बरोबर उत्तर आहे करदेय क्षमता तत्व. पुढील प्रश्न आहे ज्यांनी सरकारी सेवांचा लाभ जास्त घेतला असेल त्यांनी जास्त कर भरला पाहिजे असे कोणते तत्व सांगते? ऑप्शन आहे करदेय क्षमता तत्व, लाभ तत्व, वरील दोन्ही, वरील दोन्ही नाही. बरोबर उत्तर आहे लाभ तत्व. 41वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कराचे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन आहे कर भरणे अनिवार्य नसतात, कर टाळता येतात, कर देण्यास नकार देणे हा गुन्हा आहे, वस्तूंवर कर लावला जात नाही. बरोबर उत्तर आहे कर देण्यास नकार देणे हा गुन्हा आहे. पुढील प्रश्न आहे ज्यांनी सरकारी सेवांचा लाभ जास्त घेतला असेल त्यांनी जास्त कर भरला पाहिजे असे कोणते तत्व सांगते? ऑप्शन आहे करदेय क्षमता तत्व, लाभ तत्व, वरील दोन्ही, वरील दोन्ही नाही. बरोबर उत्तर आहे लाभ तत्व.
45वा प्रश्न आहे, सरकारने सार्वजनिक खर्चाकरिता देशातील लोकांकडून व परकीय देशाकडून घेतलेल्या कर्जास काय म्हणतात? ऑप्शन आहे खाजगी खर्च, खाजगी कर्ज, सार्वजनिक कर्ज, परकीय गुंतवणूक. बरोबर उत्तर आहे सार्वजनिक कर्ज. पुढील प्रश्न आहे, सरकार देशातील लोकांकडून जेव्हा कर्ज घेते त्यास डॅश डॅश म्हटले जाते. ऑप्शन आहे बाह्य कर्ज, अंतर्गत कर्ज, विदेशी कर्ज, वरील एकही नाही. बरोबर उत्तर आहे अंतर्गत कर्ज. 47वा प्रश्न आहे, ज्या कर्जाचा उपयोग करून उत्पन्न किंवा नफा मिळविता येतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन आहे अनुत्पादक कर्ज, उत्पादक कर्ज, सार्वजनिक खर्च, अंतर्गत कर्ज. बरोबर उत्तर आहे उत्पादक कर्ज. पुढील प्रश्न आहे, देशातील व्यक्ती, संस्था, व्यापारी बँका व राज्य सरकारकडून घेतलेल्या कर्जाला काय म्हणतात? ऑप्शन आहे बाह्य कर्ज, अंतर्गत कर्ज, सार्वजनिक कर्ज, वरील एकही नाही. बरोबर उत्तर आहे सार्वजनिक कर्ज. 49वा प्रश्न आहे, सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जेव्हा सार्वजनिक खर्च अधिक होतो तेव्हा डॅश डॅश घ्यावे लागते. ऑप्शन आहे सार्वजनिक कर्ज, परकीय मदत, अनुदान, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे सार्वजनिक कर्ज. पुढील प्रश्न आहे, दुष्काळग्रस्तांना मदत, युद्ध, महापूर यासाठी घेतलेल्या कर्जाला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन आहे अनुत्पादक कर्ज, उत्पादक कर्ज, विदेशी कर्ज, अंतर्गत कर्ज. बरोबर उत्तर आहे अनुत्पादक कर्ज. 51वा प्रश्न आहे, देशातील सार्वजनिक कर्जाची कारणे कोणती आहेत? ऑप्शन आहे वाढता युद्ध खर्च, दुसरं अर्थसंकल्पातील तूट, कल्याणकारी योजना, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे वरील सर्व. पुढील प्रश्न आहे, लोहमार्ग, रस्ते, उद्योगधंदे, जलसिंचन योजना यासाठी घेतलेल्या कर्जास डॅश डॅश कर्ज म्हणतात. ऑप्शन आहे अनुत्पादक, उत्पादक, अंतर्गत, विदेशी. बरोबर उत्तर आहे उत्पादक कर्ज. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक कर्जाचे रूपांतर उच्च व्याजदरापासून कमी व्याजदर केले जाते त्यास काय म्हणतात? ऑप्शन आहे अनुत्पादक कर्ज, रूपांतरित कर्ज, खाजगी कर्ज, विदेशी कर्ज. बरोबर उत्तर आहे रूपांतरित कर्ज. पुढील प्रश्न आहे, एका वर्षाची किंवा त्याहून कमी मुदतीच्या कर्जाला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन आहे मागणी कर्ज, ट्रेझरी बिल, मुदती कर्ज, अल्पमुदत कर्ज. बरोबर उत्तर आहे ट्रेझरी बिल. पुढील प्रश्न आहे, अप्रत्यक्ष कराचे स्वरूप काय आहे? ऑप्शन आहे पुरोगामी, प्रतिगामी, प्रमाणशीर, प्रत्यक्ष कर. बरोबर उत्तर आहे प्रतिगामी. पुढील प्रश्न आहे, कोणत्या अर्थव्यवस्थेत कर आकारणीतून मिळणारा महसूल सर्वात कमी होण्याची शक्यता आहे? ऑप्शन आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे मिश्र अर्थव्यवस्था. अशा प्रकारे अजूनही आपल्याला बहुपर्यायी प्रश्न
काढता येऊ शकतात. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.